मनमोहन सिंग जी आपल्यात नाही, भारत सरकारने 7 दिवस दुखवटा जाहीर केला आहे। खरं तर मनमोहन सिंगजींनी या देशाला आर्थिक घडी बसवण्याचं काम केलं। अत्यंत संवेदनशील, शांतपणे आणि सर्वांना सांभाळून आणि एक आदराचं स्थान निर्माण करण्याचं काम मनमोहन सिंग यांनी केलं। मनमोहन सिंगच्या जाण्यामुळे देशाचं नुकसान झालं आहे। मी भारतीय जनता पक्षातर्फे त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो। ही पोकळी न भरून निघणारी आहे, पण त्यांनी जे विचार या ठिकाणी मांडले आहेत, त्यांनी जे अर्थतज्ञ आम्हाला अर्थ ज्ञान दिलं आहे देशाला, विकसित भारताचा संकल्प जो मोदीजींनी केला आहे, त्या संकल्पाला जेव्हा पुढे नेताना मोदीजींनी सुद्धा मागच्या काळात ज्या व्यक्तिमत्वानी त्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केलं, त्या क्षेत्रातलं काम घेऊन पुढे नेण्याचं काम मोदीजी करतायत। आणि त्यामुळं मनमोहन सिंग यांची कारकीर्द, मनमोहन सिंग यांचा राजकीय प्रवास आणि मनमोहन सिंगजी यांचा जो काही या देशाला त्यांनी विकासाकडे नेण्याकरता ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत, त्या पुढच्या पिढीला, आमच्यासारख्या पिढीला या प्रेरणादायी आहेत। मी त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो। सर, बीडमध्ये सरपंचावर हल्ला झाल्यानंतर उरण आणि धाराशिवमध्ये सुद्धा सरपंचावर हल्ला झालेला आहे। या प्रकरणांकडे कसं बघता आणि यामध्ये काय? आता यामध्ये गृह खातं माननीय मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं आहे की अशा कुठल्याही प्रकरणाला माफी नाही, अशा कुठल्याही घटनेला माफी नाही। त्यामुळं गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आणि आमचं सरकार अशा प्रकरणामध्ये कडक कारवाई होईल, या प्रकरणामध्ये कोणी सुटणार नाही, अशा भूमिका सरकारची आहे। सरकार पूर्ण क्षमतेने काम करत आहे आणि दोषीला योग्य शिक्षा मिळेल असं मला वाटतं। सर, बीएमसीचे निवडणुका ठाकरे गट सोबळावर लढण्याचे बोललं जात आहे आणि दुसरीकडे भाजप सुद्धा सोबळावर लढणार आहे। नाही, आम्ही एवढंच म्हटलं की आमची स्थानिक जे आमचं युनिट आहे पक्षाचं, तो निर्णय करेल महायुतीबद्दल। बाकी राहिला उद्धव ठाकरेंचा, त्यांच्या पक्षाचा निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आहे, त्यांच्या पक्षाबद्दल मी बोलू शकणार नाही। शेतकऱ्यांचा माल आता बाजारामध्ये येण्याच्या तोंडावर असताना पूर्वीचे भाव प्रति क्विंटल 2000 रुपये नाही, याच्यामध्ये आता एमएसपी आहे, एमएसपीच्या दराने खरेदी करण्याचा शासनाचा मानस आहे। ही जे आपण सांगताय ते मी या ठिकाणी तपासून घेतो आणि सरकारकडे पाठवतो। पालकमंत्री पदावर रस्सीखेच सुरू असताना नेमका नागपूरचा पालकमंत्री कोण पुन्हा ती माल तुमच्याकडे टाकली? नाही, पालकमंत्री पदावर कुठलीही रस्सीखेच नाहीये, खेच नाही आहे। आम्ही या ठिकाणी दोनदा माझी चर्चा झाली आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा झाली आहे, लवकरच याचा निर्णय होईल। नागपूर संदर्भात पुन्हा तुमच्या रिपोर्ट नागपूर संदर्भाने पक्ष निर्णय घेईल। चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे। सोबतच माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल त्यांनी शोक व्यक्त केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।